काय चाललंय तुझं? ती नेत्रा मूर्ख बनवतीये तुला. 100 वेळा सांगितलंय तुला, तरी गुलुगुलू बोलतीयस तिच्याबरोबर. कधी पाठीत वार करेल ना कळणार सुद्धा नाही. त्याआधी तुझ्या पाठी काय चाललंय ते बघ. म्हणजे ज्या मनीषा नर्सच्या जोरावर एवढी कॉन्फिडंट होतीस ना तू, ती येणार नाहीये आज. कोणी सांगितलं तुला? नेत्राने सांगितलं. नेत्रा गंडवते तुला, कळत कसं नाहीये? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? चल चल चल, दाखवते तुला. चल चल, ये ये ये. झालं समाधान? आहे कुलूप घराला? असं कसं होईल? तिला तिला धमक्या दिल्यात, ब्लॅकमेल केलं, पैसे देऊन आलीये मी आज. प्रॉब्लेम हा आहे ना की कुणावर विश्वास ठेवायचा हे कळत नाही तुला. फोन लावते तिला, मग ऐक तू. चल चल चल, ये. नाही ना उचलत आहे? थांब ग जरा. गेली तुझी नर्स पळून. हॅलो मॅडम. कुठे आहेस तू? आणि आउट हाऊसला लॉक काय? मी ते मान दुखत होती म्हणून डॉक्टरकडे आले होते. नक्की? हो मॅडम. किती वाजता पोहोचतेस तू? मी माझ्या नेहमीच्या वेळेत येईन, 7 वाजता. वेळेवर ये, काम करायचंय, लक्षात आहे ना? हो मॅडम. मी आल्यावर आधी पेशंटला खाऊ पिऊ घालेन, औषधं देईन आणि मग तुमचं काम. वाट बघतेय, लवकर ये. हो मॅडम. ओके मॅडम. गुड जॉब मनीषा. झालं समाधान? आता ठरव, कुणावर विश्वास ठेवायचा, माझ्यावर की नेत्रावर? कशाला काळजी करतेस? ती मनीषा नर्स येणार, आपलं काम होणार. आज रात्री म्हातारा मरणार. देवीआईच्या मनात नक्कीच काहीतरी वेगळं आहे. म्हणूनच आज आजोबांचा घात होणार होता तो टळलाय. देवीआई, आजोबांना असंच सुखरूप ठेव.
दोन मिनिटं थांबा. मला नाही त्यांना मला फक्त 2 मिनिटं देता ना. मॅम तुम्हाला परवानगी नाहीये. आई ऐका ना, फक्त 2 मिनिटं आजोबांना काहीतरी सांगायचं. मॅम प्लीज, मला आजी ओरडतील. मॅम प्लीज तुम्ही बाहेर जा प्लीज. काही ऐका ना, मी लगेच निघून जाईल. मला फक्त एकदा बोलू द्या, त्यांना काहीतरी सांगायचं. नाही मला मॅम, फक्त तुम्ही नाही केलं तर मी अद्वैत सरांनी केलेली बेल वाजली. ऐका ना माझं, मी पटकन बोलून निघून जाईन इथून. मी फार वेळ नाही घेणार, मग मी निघून जाईन. एकदा काय चाललंय तुमचं? तू का आलीस इथं? आधी आजोबांना काहीतरी बोलायचं. मला फक्त 2 मिनिटं त्यांच्याशी बोलायला देता का? झालं तुझं पुन्हा सुरू? सांगितलं होतं ना कोणाला या खोलीत येऊ द्यायचं नाही. ती बेल का नाही वाजवलीस? मॅम मी कधीपासून नेत्रा मॅमला सांगते बाहेर जा बाहेर जा, त्या माझं ऐकतच नाहीयेत. आजी ऐका ना, हवं तर तुम्ही सुद्धा इथेच थांबा. मला फक्त 2 मिनिटं बोलू द्या आजोबांची, फक्त 2 मिनिटं. अजिबात नाही. यांच्या मनात जे काय आहे ना ते मला सांगतील. तुला इथं यायची गरज नाहीये, कळलं तुला? जा, बोलणार नाहीये. चल आजी आजी ऐका ना माझं. आजी तू चल बाहेर. हो आजी फक्त एकदा त्यांना खरंच काहीतरी बोलायचं. आजी 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 बाबा फोन उचलत नाही. अद्वैत साहेबांचा लागत नाहीये. काय होणार आहे? तुम्ही कुठली जागा आहे? कोणाची गाडी आहे? काय काहीच स्पष्ट होत नाहीये. कोण करणार आहे? कोण करणार आहे? इंद्राणी आत्या नाही. त्यांनी आजोबांना माफ केलंय. मग आणि तसंही मला त्यांचा संकेत येऊ न शकेल, कारण वरदान असलेल्या एका स्त्रीची शक्ती वरदान असलेल्या दुसऱ्या स्त्रीवर लागू होत नाही. मग 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 उरल्या रुपाली बाईसाहेब. कसं शक्य आहे? मनीषा नर्सच्या मदतीने बाईसाहेब जे काही करणार होता ते आता शक्य नाही. मग तरी असं का घडणार आहे? असं का घडणार आहे? असं का घडणार आहे? अहो काय चाललंय हे? काय आहे तुमच्या मनात? तुमच्या मनातलं फक्त नेत्रालाच कसं कळतं? मला का नाही कळते? तुम्ही सांगायचा प्रयत्न करा ना. मी घेईन समजून तुम्हाला. अहो बायको आहे मी तुमची. सांगा ना मला. काही हवंय का तुम्हाला? काही होतंय का? सांगा ना. सांगा ना. हो मी काय करू? नेत्रांनी तुम्हाला परत त्रास दिलाय का? तुमच्या मनात काय आहे? तुम्ही कशालाच प्रतिसाद देत नाही आहात. मला कळत नाही हो कसं तुमच्या मनातलं मी समजून घेऊ. सांगा ना. काय करू मी? मला काही सुचत नाहीये. परमेश्वरा आता तूच मार्ग दाखव बाबा मला. काय करू मी? काय करू? पद्मा, अगं इंद्राणी बद्दल कसं सांगू तुला? आज ती माझा जीव घेणार आहे. कसं सांगू तुला? आई आज संघर्ष संपणार, तुझाही आणि माझाही. आज त्या पद्माकरचा जीव जाणार. काहीही झालं तरी तू दिलेला शाप आज पूर्ण होणार.
काय झालं? अगं काय काय आजोबा तुमचे गुन्हेगार आहेत, पण तरी तुम्ही त्यांना माफ केलंय कारण तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की देवी आईने त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा दिली आहे. हो, पण हे तू कशासाठी बोलतेस? कारण त्यांची शिक्षा अजूनही संपली नाही आहे. म्हणजे मी त्यांचा जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न करते, पण काय आता मला देवी आईने एक संकेत दिला आणि त्यात मला असं दिसलं की कोणीतरी आजोबांना गाडीच्या डिक्कीत बंद करतंय. या आधी सुद्धा आजोबांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेलाय बऱ्याचदा, पण आजोबा नेहमी सुखरूप वाचले त्यातनं. याचा अर्थ देवी आईच्या मनात नक्कीच काहीतरी आहे ना. आणि यावेळेला सुद्धा देवी आईने मला संकेत दिलाय, म्हणजे मी त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. तेच माझं कर्तव्य आणि मी माझं कर्तव्य पूर्ण करणार आहे. पण आत्या मला तुमची मदत लागणार आहे या सगळ्यात. देवी आईने मला संकेत दिलाय, पण मला ना काहीच स्पष्ट दिसलं नाहीये. मला फक्त एवढंच दिसलं की आजोबा एका गाडीच्या डिक्कीमध्ये आहेत आणि डिक्की बंद होते. कोण करतंय, कधी, काय, मला काहीच दिसलं नाहीये. पण हे काम रुपालीबाई साहेबांचंच असणार. तुम्ही माझी मदत करा. तुम्ही त्यांच्याशी बोलता का? तुम्ही एकदा रुपालीबाई साहेबांशी बोला आणि त्यांच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला मनातलं वाचता येतं ना, मग तुम्ही तुमच्या शक्तीचा वापर करा आणि जाणून घ्यायचा प्रयत्न करा की त्यांच्या डोक्यात नक्की काय चाललंय, त्यांच्या मनात काय आहे. कराल ना तुम्ही? एवढं कराल ना? हो मी बघते. हा, तू काळजी करू नकोस. शांत हो तू आधी. हा, एकदम शांत. रुपाली जर हे करत असेल ना तर सोडणार नाही मी तिला. शांत हो तू जा आता. आणि ह्याबद्दल कोणालाही काहीही सांगायचं नाही. काळजी करू नकोस, मी आहे. जा. तेजस भाऊजी, बाबा आणि अद्वैत साहेबांच्या गाड्या आत्ता इथे नाही आहेत. ही गाडी आजींची, ही बाईसाहेबांची आणि ही इंद्राणी आत्यांची. या गाड्यांपैकीच एका गाडीचा वापर रुपालीबाई साहेब करतील. पण नक्की कुठली गाडी होती? काहीच संकेतात स्पष्ट दिसला नाही आहे. गाडीचा नंबर दिसला नाही आहे, गाडीचा रंग दिसला नाही आहे. नक्की कोणता रंग होता? हॅलो बाबा. तर तू फोन केला होतास? अगं माझा दुसरा कॉल चालू होता. हो बाबा मला खूप महत्त्वाचं बोलायचं तुमच्याशी. मला देवी आईने एक संकेत दिला होता आणि संकेतात मला असं दिसलं की आजोबांना कोणीतरी गाडीच्या डिक्कीत ठेवलंय. काय म्हणजे हे सगळं रुपाली? हो रुपालीबाई साहेबांचंच काम असणार ना हे सगळं. बरं मला नीट आठवून सांग की ती गाडी कोणाची होती? म्हणजे गाडीचा रंग कोणाचा होता? गाडीचा नंबर काय होता? काही आठवतंय तुला? नाही बाबा, मला ना खूप अस्पष्ट संकेत दिसला. म्हणजे कोणती गाडी होती, कोणाची होती, गाडीचा नंबर काही दिसलं नाही. म्हणजे रंग सुद्धा असा अस्पष्ट दिसलाय. राखाडी काळपट असा काहीतरी रंग होता. बरं तू ह्या संकेताबद्दल अद्वैतला काही सांगितलेस? नाही ना, मी त्यांना खूप फोन केले पण त्यांचा फोनच लागत नव्हता. पण आता ज्या अर्थी ह्या सगळ्याच्या मुळाशी रुपालीबाई साहेब आहेत, त्यांना न कळलेलंच बरं ना संकेताबद्दल. नाही नेत्रा, हीच उलट संधी आहे आपल्याकडे. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की या संकेताबद्दल तू आधी अद्वैतला सांग. जर का हे सगळं रुपाली घडवणार असेल, अर्थात रुपालीच घडवते हे सगळं, मला असं म्हणायचं की जर हे रुपाली घडवताना अद्वैतनं प्रत्यक्ष पाहिलं ना तर हे आपल्याकरता सोन्याहून पिवळं असेल. पण आपण नेहमीप्रमाणे अद्वैतला सांगणार, तू विश्वास ठेवणार नाही, त्यापेक्षा त्याला प्रत्यक्ष पाहू दे ना. हाच रुपालीचा अंत असेल. कळते का तुला? हो बाबा, मला पटतंय तुमचं. अद्वैत साहेब आज घरी आले ना की मी बोलते त्यांच्याशी संकेताबद्दल. ठीक आहे, मी घरी आल्यावर संध्याकाळी पण सविस्तर बोलूच. हो बरं बाबा, त्या मनीषा नर्सचं काय झालं?
त्याला विसरून जा आता, कारण रुपाली पुन्हा एकदा तोंडावर पडली. काय म्हणजे तुलाच म्हाताऱ्याला मारायचंय आणि ती नेत्रा तुलाच सांगते की त्याचं रक्षण कर. म्हणजे असं झालं ना की एका पिंजऱ्यात सशाला ठेवलंय आणि वाघाला ठेवलंय आणि वाघाला सांगितलं की सशाचं रक्षण कर. कमाल आहे. बरं आणि काय काय सांगितलं तिने? काय म्हणत होती? हसण्यावारी नेऊ नकोस तू, थट्टेचा विषय नाहीये हा. जरा विचार कर, जर आपण आज रात्री पद्माकरला मारणार आहोत तर मग त्याला कुणीतरी गाडीच्या डिकीत बंद करतंय असा संकेत नेत्राला का दिसला? पद्माकरला मारण्याच्या कटात आपण दोघेही सामील आहोत, पण तिला माझ्याबद्दल संकेत येऊच शकत नाही. मी तुला म्हटलं नव्हतं का, त्रिनयना देवीचं वरदान असलेली एक व्यक्ती वरदान असलेल्या दुसऱ्या व्यक्तीवर स्वतःची शक्ती वापरू शकत नाही. आणि म्हणूनच मला नेत्राच्या मनातलं वाचता येत नाही. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? पद्माकरच्या बाबतीत तू जे काही करणार आहेस ते सगळं नेत्राला संकेतात दिसणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला खूप सावध राहायला हवं. पण मी म्हाताऱ्याला गाडीच्या डिक्कीत का टाकू? आपलं काम पूर्ण होईल ना आज. सारखं सारखं तेच नको विचारूस इंद्राणी. म्हातारा मरणार, ती येणार मनीषा. हे बघ, मी तुला खरंच सांगते, ते नेत्रावर जास्त विश्वास ठेवू नकोस. काही संकेत बिंकेत आला नाहीये तिला. ती डाव खेळतीये. तिला फक्त माझ्याबद्दल जाणून घ्यायचंय म्हणून सगळा डाव खेळतीये ती. कळतंय का तुला? कारण म्हातारा घरातून निघाल्यावर गाडीच्या डिक्कीत नाही, थेट तिरडीवर जाणार. कळतंय? मी फोन लावते मनीषाला. तुम्ही डायल केलेला नंबर सध्या लागला? स्विच ऑफ येतोय. लागणार फोन. The number you have dialed is नंबर presently अस्तित्वात not नाही. reachable. असं कसं होईल? काय म्हणत होतीस मगाशी तू? हाच ओव्हर कॉन्फिडन्स आहे तुझा. काय म्हणाली होतीस मगाशी? समोरच्यावर विश्वास ठेवायचा, विश्वास दाखवायचा समोरच्यावर. आणि काय म्हणाली होतीस? ती मनीषा नर्स तुला कधी फसवणार नाही, तिच्यात एवढी हिंमतच नाहीये. बघ, तुला फसवून पैसे घेऊन पळून गेली ती आणि तू काहीच करू शकली नाहीस. सोल्युशन काढ, ह्याच्यावरती नुसता विचार नको करू. हे बघ, मी खूप वेळ वाट बघितली. पद्माकर राज्याध्यक्ष आज मरायलाच हवा. मरेल ग, मरेल म्हातारा. काय आहे? आणि फोन लागला नाहीये ना, इतकंच आहे ना. मी करते ना तिला परत फोन. ती कुठेतरी मध्ये रस्त्यात असेल, नेटवर्क नसेल तिकडे, किंवा बंद पडला असेल, चार्जिंग नसेल, हरवला असेल. पण ती येणार, मनीषा इथे येणार आणि तुझं काम होणार. मरणार म्हातारा, मरणार. आजोबांना गाडीच्या डिक्कीत, आणि ते भर दिवसा. ते तर कसं शक्य आहे? आणि कोण करेल हे सगळं? आता कुठे सगळं ठीक होतंय असं वाटत होतं आणि आता हा संकेत आला. नेत्रा, तुला कोणावर संशय आहे? कोण करू शकतं हे सगळं? नेत्रा, या घरात अशी एकच व्यक्ती आहे जिला हे सगळं करायचं होतं. ती म्हणजे इंद्राणी आत्या. नाही साहेब, इंद्राणी आत्या नाही करणार असं काही. का? त्यांनी आजोबांना माफ केलंय ना. आणि मला इंद्राणी आत्यांचा संकेत येऊच शकत नाही, कारण त्रिनयना देवी याचं वरदान असलेल्या एका स्त्रीच्या शक्तीचा वापर देवी याचं वरदान असलेल्या दुसऱ्या स्त्रीवर नाही करता येत. आणि ज्या अर्थी मला संकेत आलाय त्या अर्थी इंद्राणी आत्यांचं काम नाही आहे. हे जर असं आहे तर मग कोण करेल हे सगळं, आणि का, कशासाठी? साहेब, हे सगळं नक्की कोण करतंय ते आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा ही घटना प्रत्यक्षात घडेल. करेक्ट आहे नेत्रा तुझं, पण याचा अर्थ आता आपल्याला जास्त अलर्ट राहावं लागेल. नेत्रा, काही झालं तरी आपल्याला ती घटना घडूच द्यायची नाहीये.
आजोबांना गाडीच्या डिक्कीत बंद केलं जातं, याचा अर्थ आजोबांच्या जीवाला खरंच खूप मोठा धोका आहे. मित्रा, तुला आजोबांच्या अंत्ययात्रेचा संकेत आला होता ना मित्रा? तो संकेत आपल्याला खरा ठरू द्यायचा नसेल तर आपल्याला ही घटना घडूच द्यायची नाही.